चंदगड तालुक्यात खळबळ. ॲड संतोष मळवीकर यांना प्रशासनाकडून तडीपारीची अंतिम नोटीस बजावण्यात आली आहे. या कारवाईमुळे चंदगड तालुक्याच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून प्रशासनाच्या या भूमिकेवर उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. नांदवडे येथील रहिवासी असलेल्या ॲड मळवीकर यांच्यावर यापूर्वी दाखल असलेल्या गुन्ह्यांची दखल घेत प्रशासनाने ही नोटीस बजावली आहे. पोलीस निरीक्षक चंदगड पोलीस ठाणे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी गडहिंग्लज यांच्यामार्फत हद्दपार प्रस्ताव सादर केला होता. वारंवार प्रतिबंधात्मक कारवाई करूनही वर्तणुकीत सकारात्मक बदल झाला नसल्याचा ठपका ठेवत गडहिंग्लज उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी प्रांताधिकाऱ्यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 56(1) ब अन्वये ही अंतिम नोटीस बजावली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातून 2 वर्षांकरिता हद्दपार करण्याबाबतच्या या प्रस्तावावर आपली बाजू मांडण्यासाठी त्यांना 22 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 वाजता गडहिंग्लज दंडाधिकारी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. योगायोगाने 22 एप्रिल रोजीच ॲड संतोष मळवीकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रलंबित शेतकरी प्रश्नांवर चंदगड तहसील कार्यालयावर भव्य मोर्चाचे आयोजन केले आहे. विशेष म्हणजे याच दिवशी त्यांची MA पदवीची परीक्षा देखील आहे. एकाच वेळी जनआंदोलन, शैक्षणिक परीक्षा आणि प्रशासकीय सुनावणी अशा तिहेरी पेचात मळवीकर अडकले आहेत. आंदोलनाच्याच दिवशी ही सुनावणी निश्चित झाल्यामुळे ही कारवाई राजकीय हेतूने प्रेरित आहे की केवळ प्रशासकीय प्रक्रिया, असा प्रश्न समर्थकांकडून उपस्थित केला जात आहे. ॲड संतोष मळवीकर हे केवळ वकील नसून पत्रकारितेच्या माध्यमातूनही जनसामान्यांचे प्रश्न मांडण्यासाठी ओळखले जातात. त्यांच्या पत्नी सौ संजोती संतोष मळवीकर या पंचायत समितीच्या उपसभापती पदाची जबाबदारी सांभाळत आहेत. यापूर्वीही त्यांच्यावर तडीपारीचा प्रस्ताव आला असताना तालुक्यातील विविध कार्यकर्त्यांनी एकत्र येत प्रशासनाच्या भूमिकेचा निषेध केला होता. प्रशासकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही कारवाई कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सुरू असलेल्या नियमित कायदेशीर प्रक्रियेचा भाग आहे. मात्र तालुक्यातील सामान्य जनता आणि कार्यकर्त्यांमध्ये या कारवाईकडे लोकशाही मार्गाने चाललेला आवाज दाबण्याचा प्रयत्न म्हणून पाहिले जात आहे. आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष 22 एप्रिलच्या सुनावणीकडे लागले आहे आणि ॲड संतोष मळवीकर या कायदेशीर आणि प्रशासकीय चक्रव्यूहातून मार्ग काढतात की त्यांना तडीपार व्हावे लागते, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. महान कार्य न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे.